श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत महाशिवरात्री. या वर्षीची महाशिवरात्री ही 8 मार्चला असणार आहे की 9 मार्चला. बऱ्याच जणांना असा प्रश्न हा पडलेला आहे, कारण या वर्षी महाशिवरात्रीची तिथी ही 2 दिवस दाखवलेली आहे. आपल्याला माहितीच आहे की हिंदू धर्मामध्ये देवांचे देव महादेव यांना विशेष असे महत्त्व आहे. तर या महादेवांचा जो महत्त्वाचा असा दिवस आहे, म्हणजेच पूजेचा महत्त्वाचा असा दिवस हा महाशिवरात्री आहे. तर महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सण मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला असे म्हणतात. तर काही ठिकाणी त्याचमुळे महाशिवरात्री हा विशेष सण म्हणजे दिवस हा साजरा केला जातो. भोलेनाथ आणि माता पार्वती यांची पूजा या दिवशी महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये महादेवांचा वास असतो असे म्हणतात. यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले शिवपूजेचे अनेक पटीने फळ आपल्याला या दिवशी मिळत असतात. या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात. काही लोक या दिवशी व्रत देखील करतात. मात्र यंदाची जी महाशिवरात्री आहे याबद्दल बऱ्याच जणांना संभ्रम हा झालेला आहे की यावर्षी महाशिवरात्री ही नेमकी आपल्याला कधी करायची आहे, याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, पूजा कधी करायची, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या वर्षीची जी महाशिवरात्री आहे हिचा शुभ मुहूर्त हा पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी रात्री 9:47 सुरू होत आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्च रोजी संध्याकाळी 6:17 महाशिवरात्री शुभ मुहूर्त हा असणार आहे. महाशिवरात्री व्रताच्या दिवशी निशित्ता काळात भगवान शिवांची पूजा आपल्याला करायची आहे. त्यानुसार यंदा 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री व्रत पाळण्यात येणार आहे. त्यानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:25 ते 9:28 असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रहरांमध्ये भगवान विष्णूंची पूजा ही करायची आहे. यामध्ये रात्रीचा पहिला प्रहार हा असणार आहे संध्याकाळी 6:25 ते रात्री 9:28. त्यानंतर रात्रीचा दुसरा प्रहार पूजाचा वेळ हा असणार आहे 9 मार्च रोजी रात्री 9:28 ते 12:13. त्याचबरोबर रात्रीचा तृतीय प्रहार पूजा वेळ असणार आहे 12:31 म्हणजेच AM ते सकाळी 3:34. हा रात्रीचा प्रहार असणार आहे. त्याचबरोबर रात्रीचा चौथा प्रहार हा असणार आहे 3:34 ते 6:37. निशित्ता काळ मुहूर्त हा असणार आहे सकाळी 12:07 ते 12:55. हा संपूर्ण आपल्याला पूजेचा शुभ मुहूर्त हा या ठिकाणी सांगितलेला आहे. हे संपूर्ण प्रहार आपल्याला पाळणे शक्य नसेल तर आपण फक्त या दिवशी स्वच्छ आपल्याला आंघोळ करून नंतर महादेवाची पूजा करायची आहे, उपवास करायचा आहे. यामध्ये आपण महादेवाची पूजा ही कशी करावी हे सुद्धा आज आपण बघणार आहोत. तर महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ करून नंतर महादेवाची व्रताचा संकल्प हा करायचा आहे. त्याचनंतर शुभ मुहूर्तावर पूजा करणं आपल्याला शक्य नसेल तर आपण दिवसभर या दिवशी महादेवाची पूजा ही करू शकतो. यामध्ये आपल्याला महादेवाला पंचामृताने स्नान हे घालायचं आहे. पंचामृतमध्ये जे आपण 5 वेगवेगळी द्रव्य वापरत असतो त्या सर्वांना तुम्ही एक वेळासुद्धा महादेवाला अभिषेक हा घालू शकता. त्यानंतर आपल्याला महादेवाला चंदनाचा तिलक हा लावायचा आहे, भस्म लावायचा आहे. तसंच महादेवाचं आवडतं बेलपत्र या दिवशी आपल्याला महादेवाला वाहायचं आहे. धोत्र्याचे फूल, जायफळ, कमळगठ्ठा, फळे किंवा इतर काही नैवेद्य, त्यामध्ये मिठाई, अत्तर, दक्षिणा हे सर्व आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे. आणि शेवटी आपल्याला महादेवाची आरती ही करायची आहे. अशा प्रकारे एकदम साधी आणि सरळ सोपी आपल्याला महादेवाची पूजा या दिवशी घरी करायची आहे. यामध्येच तुम्ही महादेवाचा रुद्राभिषेक हा सुद्धा करू शकता किंवा महादेवाचा शिवलीलामृत पारायण हे सुद्धा या दिवशी करू शकता. त्याचबरोबर आपल्याला महादेवाचे जे मंत्र आहे
याचंसुद्धा 108 वेळा पठण हे करायचं आहे। या दिवशी आपण जेवढी जास्तीत जास्त महादेवाची सेवा करू त्याचं आपल्याला डबल पटीने फळ या दिवशी मिळत असतं, कारण या दिवशी महादेव हे पृथ्वी तलावर आलेले असतात अशी आपल्याकडे मान्यता आहे। त्याचबरोबर या दिवशी रात्री आपल्याला जागरणसुद्धा करायचं असतं, पण हे शक्य नाही तर आपण कमीत कमी रात्री उपवास न सोडता दुसऱ्या दिवशी उपवास हा सोडायचा आहे आणि त्याचबरोबर रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला महादेवाचं नामस्मरण हे या दिवशी करायचं आहे। अशा प्रकारे वेगवेगळी आपल्याला महादेवाची जास्तीत जास्त सेवा या दिवशी करायची आहे आणि महादेवाचा कृपा आशीर्वाद हा प्राप्त करायचा आहे। आपण ज्या महिन्यातील 12 वेगवेगळ्या महाशिवरात्री हे व्रत करत असतो, पण या सर्वांमध्ये हे जे महाशिवरात्री व्रत आहे हे अत्यंत प्रभावी म्हणजेच आपल्याला दुप्पट फळ देणारं हे व्रत आहे। यामुळे आपल्याला या दिवशी महादेवाची शक्य होईल तेवढी सेवा ही करायची आहे, उपासना करायची आहे आणि महादेवाला आपल्यावर ती कृपा आशीर्वाद हा मिळवायचा आहे। तर अशा प्रकारे झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। ओम नमः शिवाय।